जी दगड उचलते त्या दगडी आहे. जगननी गवत आणलंय आणि ते पाण्यात ठेवणार आहे, म्हणजे सगळ्या कोंबड्या एका जागी बसतील. आज आम्ही परत वरती चाललोय डोंगरावर. ते मागच्या वेळेस तुम्ही बघितली असेल विहीर, त्याच्यात आम्ही चिलापी पकडल्या होत्या जगननी. त्याच्यात आज आम्ही मुऱ्या पकडणार आहे. माझ्या जोडीला आजी पण येणार आहे. आज आम्ही ताट लावून मासे पकडणार आहे. खालून चढून आलोय आणि दम लागलाय म्हणून तर थोडा वेळ बसलोय. आता अर्ध्या डोंगरात आलोय, अजून वरती जायचं आहे. आजी माझ्या पण पुढे चालली फटाफट. आणि मला दम लागतोय. तर ती बघा खाली वीट भट्टी दिसती, तर त्या भट्टीवर पहिले काम करत होते, पण आता नाही. इकडून किती बारीक दिसती. तर आताशी ती वीट भट्टी चालू झाली. तर आजी पुढे पुढे रस्ता करत चालली आणि तिच्या माग माग आम्ही चालले. तर अर्ध्याच्या वरती आलोय आणि गवत पण खूप आहे, त्याच्यात रस्ता पण सापडत नाही. तर आताशी वरती पोहोचलोय आणि खूप दम पण लागलाय. फक्त सावली झाडाची गवसते आणि तिकडे जाऊन बसते थोडा वेळ. तर वरती आलं का वरचं धरण बघायला खूप मजा वाटते. नजारे जितके भारी दिसते तिकडून. जे काय आहे कानाला जखम झाल्यावर त्याची मशारी करून लावते. नीट होतंय. तर हे काय आहे मला पण नाही माहित, पण आजीने थोडीशी याची माहिती सांगितली. आणि हे गवतातच राहतंय. आता आम्ही विहिरीकडे चाललोय पुढं. आता पोहोचलोय. इथे एक विहीर आहे, त्याच्यात आम्ही पितळ्या मांडणार आहे. तर त्या तोंडाला मांडणार आहे. ताटाला छोट्या छोट्या खेकडी गवसा जाते. त्या बारखाल्या खेकडी दगडी उघडत बसते आहेत का ते पडून गेलं असतं. आताशी एक बारीक भेटलंय. एवढ्या खेकडी मिळाल्यात. आता हे ठेसून त्याला लावून घेते. साडीचा तुकडा आणलाय, आता हे ताटाच्या मापात फाडून घेते. एवढा साडीचा तुकडा घेतलाय. आता त्याला इथं मध्ये अशी बांधून घेते. तर ह्या चारी बाजू बांधून घेतल्या. अशा प्रकारे ताट तयार झालंय आता बांधून. आणि इथं मध्ये मी बीळ ठेवलंय, म्हणजे याच्यातून मासे जातात आतमध्ये. एवढ्या खेकडी आणल्यात. आता हे ठेसून घेते. तर हे बघा अशा प्रकारे बारीक भुगा करून घेतलाय खेकडीचा. तर हे बघा असं लावून घेतलंय. आता पाण्यात मांडते. एक लावून झाली. आता दुसरी आहे ते आपण तशाच प्रकारे लावून घेते. इथं सागर आणि आजी बसल्यात आणि सागर चिलापीसाठी बसला आणि आजी पण ताट मांडती.
तर हे दुसऱ्या प्लेटला पण असं लावून घेते. तर ही तिसरी प्लेट आहे, तर याला पण लावून घेतलंय. आता ह्या पण मांडून घेते. तर ह्या मांडण्यासाठी मी तिकडे जाणार आहे. 2 पण ताट लावून घेते. आता ताट लावून झाल्यात. आता तोपर्यंत भात बनवून घेते. तर सर्वात आधी चूल बनवून घेते. दगडींची कमी नाही तर. तर चूल झाली, आता तांदूळ निवडून घेते. चूल पेटून घेते आधी. आता चूल पेटून घेते. चूल पेटली, आता तांदूळ धुवून घेते. आम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बनवलं होतं पाणी घ्यायसाठी, तर ते अजून तसंच आहे. तर तांदूळ चांगलं धुवून घेते. तांदूळ धुवून झाले, तर आता चुलीवर ठेवून घेते. तर लगेच मीठ टाकून घेते. भात झालाय. आता ज्या पितळ्या लावल्या ते आता उचलून बघते मासे आलेत का नाही. ते सोडून बघते आता काय आहे का नाही. तर हे बघा, फक्त 4च मुरू आल्यात. मुरे 4च आल्यात. तर हे बघा, 2 तास ठेवले होते तरी पण 4च मुरे आलेत. आता बाकीच्या 2 आहेत त्या पण बघते उचलून. नाही आले. तर हे दुसऱ्या पण प्लेट खोलल्यात. तर ह्याच्यात पण 4च आहेत. 4च आहेत. तर काल आम्ही गेलतो मुऱ्या पकडायला, पण काल काय भेटल्या नाही, म्हणून आज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या झुरीला आलोय. तर आम्ही फिरत फिरत आलतो. तर इथं आम्हाला एक बारीक हे भेटलं. किती आहेत. तर हा खड्डा लय फुल असतोय, पण खड्डा आटलाय आणि आम्ही पण आलोय. तिथं थोडंसंच पाणी राहिलंय, त्याच्यात एवढे मासे राहिलेत. तर वनिता आणि मी आहे 2 जणी, आणि आधी ह्या दगडी काढून घेतो आणि मग मासे धरतो. इकडे बघा किती मासे आहेत. नुसती कोळंबीच आहे. तर जो दगड उचलते त्याला कोळंबी चिटकून येते. ही बघा, हे बघा. हे घ्या ना कशात तरी काढूनच बॅग. नाही, तेच बडणीने झालं काढायचं झालं. हे बघा किती कोळंबी आहे. जी दगड उचलते त्या दगडीला आहे. पटापट आम्ही ह्या दगडी सगळ्या काढून घेतो आणि मासे धरून घेतो. बघा, विट्याचा तुकडा आहे, त्याला पण किती कोळंबी आली चिटकून. हे बघ. तर ह्या बघा किती कोळंबी आहे. आज आमचा दिवस चांगला आहे म्हणून आम्हाला एवढी कोळंबी भेटली. त्यावर त्या गेल्या निघून आले नाही अजून. थांब रे. धर इकडे धर. हे बघा, मी नुसतं पाण्यातून हात वर काढलाय भरून, तरी इतक्या कोळंबी आल्यात. आता सगळ्या पकडून घेतो वडणीनी.
शीट उचल. दोन खेकडे पण आल्यात आणि एवढी कोळंबी आली एकाच याच्यात. हे बघा या वडणीला किती कोळंबी चिटकली कडकडनी. त्याच्यात बुडून तुला देशी बिशी तर हे बघा एवढं भेटलेत आम्हाला. बाकीच्या टोपात टाकल्यात तरी अजून आहेत. चिरडा आहे ती चावत्यात ही बारीक बारीक. सगळ्यांनी गवत आणलंय आणि ते पाण्यात ठेवणार आहे म्हणजे सगळ्या कोळंब्या एका जागी बसतील. तर त्याच्यावर एक त्याने दगड पण ठेवलाय. दाखव काय ते तर हे बघा दुसऱ्यांदा वडणी बांधलेली तरी पण पहिले आलत्या तेवढ्याच आल्यात. खेकडी पण भरपूर आल्यात. आम्हाला खेकडी नव्हत्या भेटत तर ह्या छोट्या छोट्या खेकडी आम्ही सोडून देणार आहे. हे बघा मुरे किती मोठे मोठे आल्यात. काय चावलं गप ते मी फेकून टाक. घेऊन पाडेल. तर दोनच वडण्या मांडल्या आम्ही तरी पण हे बघा किती अर्धा टोप कोळंबी आली. सगळ्यांनी गवत ठेवलंय तोपर्यंत आम्ही बसलोय. त्याच्यात कोळंबी गोळा होती. आम्ही गवत ठेवलं होतं ते आता वडणीने परत एकदा मांडून बघतो. हा ती खेकडीच बघ किती आल्या. तर हे बघा एवढी कोळंबी मिळाली आम्हाला. तर आम्हाला कुकिंग साठी बस झाली. तर आता कोळंबी साफ करून घेते. कोळंबी मी चांगली नीट करून घेते धुवून. याच्यात बारीक बारीक दगडी पण आहेत. हे बघा एवढे साफ केलं तरी अजून भरपूर आहेत. थोड्याशा राहिल्यात त्या पण घेते आता काढून. आता कोळंबी साफ करून झाली. आता जाते आणि कुकिंग करून घेते. तर आता चूल बनवून घेते. तर माझ्या इथं आहेत आधीच्या जिथं मी आधी चूल केली ती इथंच. चूल पेटली. आता कोळंबी परत एकदा पाण्याने धुवून घेते चांगलं. तर सगळं झालंय. आता कांदा कापून घेते.
तर एक कांदा कापून झालाय आता टोप ठेवून घेते. आता टोप तापला, आता तेल टाकून घेते. आता कढीपत्ता टाकून घेते. आता कांदा टाकून घेते. कांदा परतून झाला, आता मसाला टाकून घेते. तर आम्ही घरचाच मसाला घेतलाय. तर ह्याच्यात फक्त एकच कमी राहिले, आलं लसूण पेस्ट आणायचं विसरले. तर आता मसाला परतून झालाय, आता कोळंबी टाकून घेते. हे टाकून झालं, आता चांगलं मिक्स करून घेते. त्याच्यात थोडंसं मी पाणी टाकते कोळंबी शिजायसाठी. हे बघा किती मस्त कोळंबी शिजली. तर अजून थोडा वेळ शिजू देते. तर आता याच्यात मीठ टाकून घेते. तर हे झालं, आता उतरवून घेते. लाल लाल दिली तिला. दे जेवायला. तर मस्त कालवण झालंय आणि तिखट पण झालंय आणि चवदार पण. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब